Elegance you admire. Efficiency that inspires. Now in stylish new colors. Fascino. Fashion takes you farther. Revs your heart, Yamaha. Smart Sound. सुमारे 8 वर्षापूर्वी हरविलेला मुलगा पोलिसांना शोधता आला नाही. मात्र व्हॉट्सॲप या माध्यमातून मुलाचा फोटो टाकताच केवळ एका दिवसात मुलाच्या आईवडिलांचा शोध लागून पवन पाटील याला त्याचे स्वतःचे घर मिळाले आहे. Smart Sound. पण म्हणतो तरी तुझा धन्यवाद आणि तुला शुभेच्छा. समजवायला आता मिळाला ना, आता कसं या बरं हे करायचं आनंदाचं आहे. बरोबर 8 वर्षापूर्वी म्हणजे 13 मार्च 2011 रोजी आईपासून हरविलेला पवन 8 वर्षांनी 13 मार्च 2019 रोजी परत आपल्या आईच्या कुशीत परत आला. 8 वर्षापूर्वी हरविलेला पवनचे वय 5 वर्षाचे होते. त्यावेळी त्याच्या आईने सर्वत्र शोध घेतला, परंतु पवनचा पत्ता लागला नाही. शेवटी पवनच्या आईने शोध घेण्याचे सोडून दिले, कारण पोलीस नेहमी सापडेल असे आश्वासन देत होते. मात्र प्रयत्न काही करीत नव्हते. शेवटी पवनची केस बाल कल्याण संरक्षण अधिकारी नितीन साठवणे यांच्याकडे पवनची केस आली आणि त्यांनी याची माहिती व्हॉट्सॲपवर टाकली. लगेच दुसऱ्या दिवशी पवनचा पत्ता लागला. याची माहिती पवनच्या घरी कळवताच पवनच्या आईला अत्यानंद झाला. 8 वर्षानंतर मुलाला बघताच तिच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. आता पवनला कुठेही जाऊ देणार नाही असे त्या माऊलीने बोलताना सांगितले आहे. पाणी दे नामदेव. हळूहळू आठवेल त्याला, एकदम तुम्ही त्याला पण होणार. पण तू आता ओळखला का ही तुझी आईची वाटते? बरोबर कन्फर्म आहे तू? नक्की 13 तारीख 3 महिन्यात 2011ला व्होटिंगच्या दिवशी हा असे लेकरांच्या शाळेतून आल्याबरोबर जेवला नाही, कपडे नाही काढले, काही नाही. तर मग हा कसा काय गेला, हा पोराच्या बरोबर जातात म्हटलं ना, तो वापस येते. पण तो काही वापस काही आला नाही. तर मी हिंडू बहुत थकून गेलो, उपाशी राहिलं, जेवण खावण काहीच. बिमार खूप पडली होती 2-3 वेळा यायच्या. डोळ्यात एवढं भरून एवढं आलं का ते बी विचार असा लागून आला का खूप लोक करून घ्यायचे एवढं प्रेम करायचं असं. पण इथला म्हणजे 8 वर्षाच्या नंतर आढळून राहिला ना, दिसला नव्हता ना 8 वर्षाच्या नंतर. आज आता खूप मोठा झाला तर ओळखलं
आता ओळखला ना ओळखलं मग आई होती मी म्हणलं माझा मुलगा आहे, मी कशी नाही ओळखीन, बरोबर ओळखीन म्हटलं त्याला. आता काय तुला तू शिकवा हो शिकव. Smart Sound. Smart Sound. की आज त्याचे पप्पा पण असले असते तर ते पण खूप खुश झाले असते, पण आज मिळाले तर म्हणजे चांगली गोष्ट आहे की तो मिळाला. म्हणजे आता त्याला शिकवून जर त्याला शिकायची इच्छा असेल तर नाही तर मग मी आणि माझा भाऊ आता आम्ही त्याच्याजवळ नेहमी लक्ष देऊ. म्हणजे आता कधीच नाही हरवू शकत तो. अगोदर हरवला होता पण खूप प्रयत्न केला माझ्या मम्मीने. मी तर लहान होती, मी तर जाऊ नव्हती शकत पोलीस स्टेशनमध्ये, पण मम्मी जायची. पण ते तेच म्हणत होते की इन्फॉर्मेशन मिळेल तर सांगू. पण आज त्या सरांमुळे मिळाले ते आम्हाला खूप आनंद आहे. अमरावतीवरनं विशेष बाल पोलीस पथकाच्या माध्यमातून 26/2/2019 भंडाऱ्यामध्ये आला आणि मान्य बालकल्याण समितीच्या माध्यमातून त्याला आम्ही बालगृहामध्ये दाखल केलं आणि शेवटी मग आपल्याकडे असं त्याच्या कुटुंबाचा शोध घ्यायचा. मग बालकल्याण समितीची परवानगी घेऊन आपण ती व्हिडिओ व्हायरल केलं त्याचं आणि त्यानंतर लोकांच्या मदतीने, सर्व जागरूक जनतेच्या मदतीने त्याच्या कुटुंबापर्यंत ती माहिती पोहोचली की त्यांचा मुलगा तो जो छोटा बाळ जो 5 वर्षाचा होता तो आता भंडाऱ्याला आहे. आणि त्या माध्यमातून इमामवाडा पोलीस स्टेशनमधून PSI जाधव सर यांनी माझ्याशी काल दिनांक रोजी संपर्क केला आणि तो बाळाचा शोध लागला. किती दिवसात व्हायरल केल्याचे, म्हणजे ते फोटो व्हायरल केल्याचे किती दिवसात? 1 दिवसात. दिनांक 11 तारखेला 5 वाजता ती फोटो व्हायरल करण्यात आली होती आणि आम्हाला काल 12 तारखेला माहिती झाली. Smart Sound. तुम्ही या बरोबर पहिले मग बाकीला Smart Sound. सर्वात महत्वाचा माणूस आहे. तुला माहिती आहे का फोटो कोणाला मिळाला? Smart Sound. Press the bell icon on the YouTube app and never miss another update.